हॅलो गाईज. तर मी आत्ता झालं ना लग्न आणि एवढा पाऊस पडतोय ना, जवळजवळ एक आठवडा झालं कल्याणमध्ये पाऊस पडतो कंटिन्युअसली. बघा हे पाणी वाहते खाली वाहत आणि असाच कंटिन्युअस म्हणजे याच्यापेक्षा जास्त पण कमी नाही. ड्रग्स घेऊ नका म्हणून असं बॅन लावलेलं पोलिसांनी. पोलीस आयुक्त तर कुणी घेत असेल ड्रग्स वगैरे किंवा विचार असेल तर बिलकुल अशा गोष्टी करू नका. एवढा पाऊस पडतोय आणि ऑटोची गर्दी वगैरे बघा कसली आहे. तरी नशीब रस्त्यावर पाणी नाही. आत्ता बस स्टॉपला आलोय आम्ही. बघा सिटीमध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळीकडे डिसिप्लिन म्हणजे लाईननेच दिसेल, लाईनने येणार. आमची जी बस आहे ना ती 12:30ला आहे आणि आम्ही आलो त्याच्यानंतर एक बस गेली. त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं मार्केट फिरून यावं. आम्ही घेतलं एक कवर, आता 10 रुपयाला भेटलं एक कवर. आणि रेनकोट जे दिसतंय ते आहे 100 रुपये. ओके म्हणलं थोडंसं चला स्टेशनवरून फिरून येऊ. फायनली आम्हाला बस भेटली आहे आणि जी प्रायव्हेट गाडी ना ती 100 रुपये बोलत होती, पर पर्सन 20 रुपीज आहे. तर ही परवडते बस. आम्ही आता पोहोचलोय ते मलंगला आणि आता ग्राउंडला आहे सध्या. हा कसलं पाहिजे बघा, पाणी बघा, पाणी पाय पडता पडता राहिलाय बघा इकडं कसं पळतो भाई. वा हे बघा कसला भारी व्ह्यू आहे भाई. हे बघा ही मजा रोपनी नसते आली भाई. ते बघा ती रोपनीचा रोप चालली वरती. आम्ही आता अर्ध्यापर्यंत आलोय, आणखी वर चढायचंय. पण व्ह्यू बघा कसला भारी दिसतोय, कसला भारी वाटतं भाई. हवा सुटली, हवा नको सुटायला बाबा. हाय ती छत्री निघून जाईल. आम्हाला आता इथे दिसतोय माकडं, म्हणजे अर्ध्याच्या वर आलो आम्ही, पण एक पण माकड नव्हतं. पण इथे बघा वरती मलंगड आहे असं स्ट्रेट. या साईडला जय माता नवदुर्गा देवी मंदिर आहे इकडं. भारी देवी 2 3 4 5 6 7 8 9. आम्ही जिथे जिथं थांबलोय ना थोडं म्हणजे दर्शनासाठी, तर तिथं ना एनर्जी थोडीशी बूस्ट झाली, थोडं आणखी एनर्जी आली. फायनली आम्ही पोहोचलोच. 1:30 वाजता निघलो होतो, आता 2:30 वाजले. जो 1 तासामध्ये आम्ही वरती पोहोचलो. वरतीच आहे बघा ती कमान. फायनली वी रिच टू मलंगड. भाई हे बघा वरती आल्यानंतर शॉप आहेत बघायला आणि पुढेच दर्गा आहे. पोस्ट एकदम हिल वरती आणि वरून लोकेशन बघू शकता भाई, कसलं दिसतं एक नंबर भाई. एवढी हवा सुटली वरती आणि बघू शकता तुम्ही वरून कसला व्ह्यू दिसतोय. परत आता आम्ही तो वरती दगड होता ना, आम्ही सगळं फिरून आलो आणि मध्ये आल्यानंतर म्हणलं त्याला थोडंसं शूट करावं. कसलं भारी आहे. हो माझा इथे खाली एक गुफा आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा बघा हा मला सोबत आलाय. आम्हाला वाटलं इथं स्टॉप होतंय, इथं स्टॉप नाही होत, एकदम लास्ट आहे अजून भाई. इथे आम्ही जवळजवळ 10-15 मिनिटं आणि इथून जायची इच्छाच होत नाही, कारण की एवढा भारी व्ह्यू आहे इथून ना. तुम्हाला दाखवतो कसलं भारी वाटतं बघा हे. तर आता थोडं खाली जातो, कारण की येस बघा खाली कसलं येस काढू फोटो पण काढू. मस्त वाटतं ह्या स्पॉट. हे बघा कसलं भारी दिसतंय आणि रस्ता एकदम छोटा आहे, गल्लीपेक्षा पण छोटा आहे. आणि खाली बघा पुढे पण आहे ना. तो पुढचा जो डोंगर दिसतो ना त्याच लाईन मध्ये आम्ही येतो सध्या. आणि ते बघा वरती दगड कसं दिसतो. पुढे एक लास्ट आहे, पण तिथे नाही जाणार आता. मग हाच इथे एंड करतो आम्ही इथपर्यंतच. आता इथून नंतर रिटर्न चार्जिंग पण खूप कमी झाली, त्याच्यामुळे आता इथंच. हा कसं भारी दिसतं बघा ते वरती तो पॉईंट बघा एक नंबर. आम्ही जे चालत येतो ना वरती त्यावेळेस एकदम आम्ही एक्सायटेड होतो की वरती कधी येऊ. आणि आम्ही आता धुक्यामध्ये येतो. हॅलो गाईज. तर मी आता झालं लग्न आणि एवढा पाऊस पडतोय ना, जवळजवळ एक आठवडा झालं कल्याणमध्ये पाऊस पडतो कंटिन्युअसली. म्हणजे मध्ये काहीतरी गॅप असेल 1-2 तासाचा, नाही तर कंटिन्युअसली पाऊस चालू आहे. आणि आता पण भरपूर चालू आहे, पावसामध्येच चालू आहे आम्ही. त्याला तुम्हाला दाखवतो पाऊस किती पडतोय. हे पाणी वाहते खाली वाहत आणि असाच कंटिन्युअस म्हणजे याच्यापेक्षा जास्त पण कमी नाही, असाच कंटिन्युअसली
म्हणजे जवळजवळ 8 दिवस पडतोय, 8 दिवस कंटिन्युअस. आणि जर थांबला ना तर 1-2 तास किंवा एखादा तास मध्ये थांबतो, तो पण खूप रेअरली. आता थांबत नाही, एवढा कंटिन्युअस पाऊस चालू आहे. बघा आहे, हा साई चौकलचा सर्कल आहे. आणि बघू शकता नॉर्मल असा पाणी पाऊस कमी होतो थोडाफार, आणि परत कंटिन्युअसली चालू होतो. इथे बॅनर लावलंय, क्लिअर दिसतंय का, की ड्रग्स घेऊ नका म्हणून असं बॅनर लावलेलं पोलिसांनी. पोलीस आयुक्त, जर कोणी घेत असेल ड्रग्स वगैरे किंवा विचार असेल तर बिलकुल अशा गोष्टी करू नका, कारण की हे खूप घातक आहे. एवढा पाऊस पडतोय आणि ऑटोची गर्दी वगैरे बघा कसली आहे. तरी नशीब रस्त्यावर पाणी नाही. याला फिलिंग मस्तच वाटते पण पावसात भिजायला मजा येते जरा. कोणती आली बस? तिथे तर बोर्ड पण नाही लावला, कुठे चालली काय माहित. बसने वगैरे जायचं म्हणलं ना थोडंसं असंच वांधायचं माहिती आहे कुठं काय. आता सध्या बस स्टॉपचं काम चालू आहे वरून ब्रिजचं पण, त्याच्यामुळं बस स्टॉपचं बस, हां ते बघ समोरून निघली बाहेर. तर दोन्ही ठिकाणी म्हणजे इकडे येतं काही बस, बाकीचे मागे बस स्टॉप गेलाय तिथं काम चालू आहे. वरून पाऊस पडतोय, ऑटोची गर्दी, माणसाची गर्दी, आणि त्यात बस सापडायची. आणि मजा पण येते तसं पावसामध्ये. तसं पण आम्ही भिजणार आहेच, पण जेवढं होईल तेवढं कव्हर करतो, भिजणार नाही याची काळजी घेतो. घ्यायचंय का? आत्ता बस स्टॉपला आलोय आम्ही. बघा सिटीमध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळीकडे डिसिप्लिन म्हणजे लाईनच दिसेल, लाईनने येणार जाणार. हे एक बरं आहे म्हणजे. आता सध्या बस स्टॉपची अवस्था बघा, सगळीकडे बसले अशा बसेस आहेत. बरं आहे कुठे. आता आम्ही चाललोय बस विचारायला, नाही तर प्रायव्हेटनी जावं लागेल बस अवेलेबल नसेल तर. आमची जी बस आहे ना ती 12:30ला आहे, आणि आम्ही आलो त्याच्यानंतर एक बस गेली, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं मार्केट फिरून यावा. आम्ही घेतलं एक कवर, आता 10 रुपयाला भेटलं एक कवर. आणि रेनकोट जे दिसतंय ते आहे 100 रुपयाला. तर आम्ही कवर घेतलंय 10 रुपयाला, पाण्यात भिजू नये म्हणून. त्याला एकच टाइमपास. आता जवळजवळ 12 वाजत आलेत, आमच्याकडे वेळ होता, म्हणलं चला आपण थोडंसं शूट करून येऊ, म्हणजे मार्केटमध्ये थोडंसं फिरू. लाईट का लागत नाही ती? ओके, म्हणलं थोडंसं चला स्टेशनवरून फिरून येऊ, तर तेवढं टाइमपास होईल. अर्धा तास कसा निघून जाईल ते पण नाही समजणार. बघा इथं ज्वेलरी वगैरे, आणि इथं रेनकोट आहे. हा रेनकोट फक्त 100 रुपयाला आहे. आणि मोबाईलचं जे होतं ना, अरे मी आता नाही घाबरलो, मोबाईल बघतो मी आता कुठे गेला, आणि हातात शूट करतोय. इकडे क्रॉक्स वगैरे आहेत विकायला. इकडे यायचं का, मार्केट आहे इकडे, चल येऊ फिरून. तिकडे उतरायचं आहे. हा ओके, खाली आहे स्टेशन, कल्याण स्टेशन. आणि ह्या वरून बघा व्ह्यू. आम्ही इथून खाली असं चालत गेलो पुढं. तर आम्ही गेलो ना त्यावेळी तिथं बस उभा होती, पण तिथं बोर्ड नव्हता लावलेला. आम्ही विचारायला पाहिजे होतं, पण लक्षातच नाही विचारायचं, कारण की ती बस निघून गेली. चला जाऊ द्या. फायनली आम्हाला बस भेटली आहे, आणि जी प्रायव्हेट गाडी ना ती 100 रुपये बोलत होती. आणि तर आम्ही थोडंसं वरती फिरलो ब्रिजवरती, आणि थोडा टाइम गेला. खूप दिवसानंतर असे एक जुने तिकीट बघतो. पर पर्सन 20 रुपीज आहे, तर ही परवडते. बसनीच जातो मी बी. 12:30 वाजता एक बस असते, आणि त्याच्या अगोदर आपण किती वाजता, मला वाटतं 11:30. 11:30ला 11:30च्या आसपास काही एक बस असते, आणि 12:30ला एक बस असते. पर्सन 20 रुपीज बाय बस. तर तुम्ही घाई नसेल तर बसलीच जा, प्रायव्हेटली 100 रुपये. तर आता आम्ही चाललोय मस्तपैकी. पाऊस पण चालू आहे, बघू शकता भरपूर असा पाऊस चालू आहे.
आम्ही आता पोहोचलोय मलंगला आणि आता ग्राउंडला आहे सध्या. वरती दिसते ना, असं चालत चालत जायचंय. आता बघू किती वेळ लागतोय. पण एवढं पाणी साठलंय भाई खाली मागं ना. चला थोडंसं पाय धुवून घेतो मस्त होती. हा 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 हा. सगळे शॉप बंद दिसत पण इथून चालू झालं म्हणाचं शॉप वगैरे. मजा आहे लागली. पण आम्ही बॅग वगैरे नाही आणली. तसं पण जर बॅग आणली असती ना तर ॲटलिस्ट बॉटल वगैरे ठेवण्यासाठी. पण आम्ही आणता आणता राहिलो. म्हणलं चला आता नेक्स्ट टाइम कुठं बाहेर चाललो का आम्ही मोस्ट ऑफ कॅरीच करतो बॅग. पण यावेळेस जर नाही आणली ते काय मिळेल. एखादं शॉप चालू दिसतंय बाकी सगळे बंदच आहेत. गेम्स वगैरे असतात. हा ना. हा कसलं पाहिजे बघा. पाणी बघा पाणी. कसलं पाणी होतं एवढं खाली असं. काय असं दिसतंय एखादं शॉप चालू. हवा पण सुटली भाई. हा पाणी भरपूर आहे. अरे खाली उतर असते मग जास्तच आहे ना. हम्म. अरे पण कोण नाही एवढे क्राऊड काहीच नाही. आपण दोघंच चाललोय काय. हा रोपवेने चाललोय. हा ना. पण रोपवेने जाण्यापेक्षा अशी जी मजा आहे ना ती रोपवेने नाही. रोपवेने पण मजा आहे. काय 5 मिनिटात जायचं आणि 5 मिनिटात यायचं. वाटलं तर येताना बघू ट्राय करू रोपवेच. काय म्हणतोस. पाय पडता पडता राहिलाय बघा. इकडं कसं पळतो भाई. जा बाबा जा नाही पाय पडेल तुझ्या मोडशील तू. पडायला लागला खेकडा. वा हे बघा कसला भारी व्ह्यू आहे भाई. हे बघा ही मजा रोपनी नसते आली. जाऊ द्या मग रोपचा एक्सपिरियन्स वेगळा हा वेगळा. हे कसलं भाई. सगळं धुवून निघलं आता हा मलंगड. आणि वरती एक देवीचं पण मंदिर आहे. हे पण आपण कव्हर करू म्हणजे जितकं पॉसिबल होईल तेवढं. कारण की बघू आता जाताना किती थकतोय काय वगैरे डिपेंड. पण दोन्ही पण साईडलाच होता. ते बघा वा. कसलं भारी वाटतं भाई. ते बघा ती रोप चालली वरती. मिनी ट्रेन. हा धबधबा बघा कसलं भारी वाटतंय. आणि ती रोप कसलं भारी वाटतं एकदम. सगळीकडून वरून पाणी पडतंय. एवढं चढत आलं आम्ही वरती ना भाई बस. येताना काय एवढं वाटणार नाही. पण येताना पडण्याची पण भीती जास्त आहे ना रे. आत्ता तरी म्हणजे जाताना काय वाटत नाही एवढं. फक्त जाताना थोडंसं म्हणजे जाताना त्रास होईल. येताना फक्त पडण्याची भीती. पण असे स्टेअर्स पण अशा दगडा जास्त मग जरा घसरण्याचे चान्स खूपच कमी आहेत. आम्ही आता अर्ध्यापर्यंत आलोय. आणखी वर चढायचंय. पण व्ह्यू बघा कसला भारी दिसतोय. एकच नंबर आहे. इथं भरपूर माकडं असतात पण पावसामुळे सध्या दिसत नाहीत. नाहीतर माकडं भरपूर असतात. मी पण फर्स्ट टाइमच आलोय. पण जो माझ्याबरोबर आला ना पार्टनर तो इथं आलेला आहे. त्याच्यामुळं एक समजतं की आपण आता अर्ध्यापर्यंत पोचलोय. माकडं वगैरे मस्तच वाटतं एकदम. हो वाव. तिथून तो आणखी भारी वाटतं व्ह्यू. हे बघा कसलं भारी वाटतं. कसलं भारी वाटतं भाई. हवा सुटली. हवा नको सुटायला बाबा. हाय ती छत्री निघून जाईल. मस्त वाटतं. एक गोष्ट चांगली की गरमत नाही तर गार वाटते.
त्याच्यामुळे तरी एवढं काय वाटत नाही. जसं जसं वरती जाऊ ना तसं जसं व्ह्यू भारी दिसतो. बघ हा व्ह्यू ते धुकं धुकं दिसतंय एकदम वरती. आणखी वर अशा स्ट्रेट पायऱ्या असते ना वरती जायला थोडा त्रास होतो. तरी पण असं झिकझॅक मध्ये आहे त्याच्यामध्ये एवढं काय वाटत नाही. आम्हाला आता इथे दिसते माकडं, म्हणजे अर्ध्याच्या वर आलो आम्ही, पण एक पण माकड नव्हतं. पण इथं बघा पूर्ण फॅमिलीच आहे यांची. हे बघा इथं बी आणि इथं पण. काय खातात हे? गहू. हे बघा ओ इथं पण. हे बघा पूर्ण फॅमिली असते. हो बापरे. वरती मलंगड आहे असं स्ट्रेट. या साईडला जय माता नवदुर्गा देवी मंदिर आहे इकडं या साईडला. चला आता आपण ना अगोदर इथं जाऊ, कारण इथे इथं जवळच आहे, 2 मिनटं पण नाही लागणार. नंतर मग वरती जाऊ, कंटिन्यू करू. खालीपर्यंत काम झालंय पायऱ्यांचं, वरती राहिलंय करायचं. कसलं भारी लोकेशन वाटतं एकदम मस्त. तिथून तर आणखी भारी वाटेल बघायला. मस्तच. मस्त ठिकाणी राहायला पण कसं भारी वाटतं एकदम. सगळ्या साईडने झाडं वगैरे. हो किती भारी डेकोरेट केलं देवीला. आयुष्या गावात कसलं भारी वाटते. हे बघा इथं महादेवाची पिंड आहे आणि देवी एकच नंबर वाटते. भारी देवी 2 3 4 5 6 7 8 9. आम्ही जिथे जिथं थांबलोय ना थोडं म्हणजे दर्शनासाठी, तर तिथं ना एनर्जी थोडीशी बूस्ट झाली. थोडं आणखी एनर्जी आली तो वरती जाण्यासाठी. पण हा मलंगड जो ना खूप वरती भाई, आणखी वरती आहे. फायनली आम्ही पोचलोच. 1:30 वाजता निघलो होतो, आता 2:30 वाजले. जो 1 तासामध्ये आम्ही वरती पोचलो. वरतीच आहे बघा ती कमान मलंगड. आणि ओ एक नंबर व्यू वाटते हा वरून तरी. तुक किती वाटतं एकदम भारी. असं वाटतं की हात लावतो आपण. हा तो पण ओरिजिनल वाटतो. वाघ आहे तो पण, तो स्टॅच्यू आहे पण ओरिजिनल वाटतंय. खाली तो किती कचरा आहे भाई. आवाज येतो नुसतं पाण्याचा. फायनली वी रिच टू मलंगड. हा एवढ्या 1 तासाच्या नंतर फायनली बसलो. पण जो तुम्ही चालत येता ना ते तो एक्सपिरियन्स भाई एक नंबर आहे. रोपपेक्षा कसलं भारी वाटतं बाबा. एकदम असं वाटतं धबधबा खाली बसलोय. हा 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 हा. आता वरती थोडं आणखी झालं, पण एवढं नाही. आता तो नॉर्मलच थोडं वरती आहे. भाई हे बघा वरती आल्यानंतर शॉप आहेत बघायला आणि पुढेच दर्गा आहे. एवढी मजा आली ना पण वरती यायला. आईला कसलं भारी वाटते खाली मध्ये.
एवढं वरती आहे. एक आश्चर्याची गोष्ट आहे की जे काय वरती सामान आहे ना, म्हणजे जे काय XYZ सगळं काय जे काय असेल एवढं वरती यांनी कसं आणलं असं माहीत नाही. जरी यांना एक माकड तसं नाही, जरी यांना रोजची जरी सवय असेल ना तरी पण एक हे खूपच मोठी हार्डवर्क आहे. खूपच हार्ड आहे. एवढ्या वरती आलो ना आम्ही, जवळ आम्हाला यायला तरी आम्ही फास्ट आलो तरी यायला 1 तास लागला. तुम्ही असं बघू शकता. जर एक आणि मोकळं चालायला एवढा त्रास होत होता आणि हे सामान घेऊन येताना तर किती प्रॉब्लेम आला असेल. रोपनी द्यायचं असेल तर 180 रुपीज आहे पर पर्सन. हा इथून थोडासा खरबूड रस्ता आहे थोडासा. नंतर परत पायऱ्या वगैरे आहेत चालू. वरतीपर्यंत एकदम शेवटपर्यंत लोक राहिलेत. हे बघा इथं पण अशा छोटे छोटे घेतले आणि इथं असं म्हणजे तिथपर्यंत आहे खराब रस्ता. पोस्ट एकदम हिल वरती आणि वरून लोकेशन बघू शकता. भाई कसलं दिसतं एक नंबर. पाऊस पडतोय, थंड वातावरण आहे बघा कसं भारी वाटतंय. भाई एवढी हवा सुटली वरती आणि बघू शकता तुम्ही वरून कसला व्ह्यू दिसतोय. परत दिसते खाली बघा ना. आम्ही सगळं फिरून आलो आणि मध्ये आल्यानंतर म्हणलो त्याला थोडंसं शूट करा. कसं भारी हो माझा. एकदम मस्त आहे. इथे खाली एक गुफा आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. कसलं भारी. हा बघा हा मला सोबत आलाय. भारी दिसते. हा उतरायचं खाली. रिस्की आहे थोडंसं. चल जाऊ पण मस्त वाटते. चला आता आम्ही जातो खाली. गुफा आहे खाली पैसे जिचवायची. दम्मा कसला व्ह्यू वाटतोय खतरनाक. एकच नंबर आहे ना. पाणीच पाणी. हा रे बघायला पाहिजे होतं. तो बिचारा तो दगड बघण्याच्या नादामध्ये इकडे विसरायला वाटतं. तो पण फर्स्ट टाइमच आला होता ना. तू बोलायला पाहिजे होतं हे. अरे म्हणायचं ना परत. हा 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 ओके. हे बघा छोटीशी जाण्यासाठी जागा आहे आणि इकडे बघा कसलं भारी वाटतंय. पावसाळ्यामध्ये तर भरपूर, हिवाळ्यामध्ये तर एकदम धुकं असेल आहे ना रे. आणि एकदम वरती एक मोठा दगड होता एकदम शूल सारखा, पिंडीच्या आकाराचा एकदम वरती. पण ना तिथं एकदम पाऊस जास्त झालाय ना त्याच्यामुळे ना त्यांनी ते पोलिसांनी ते बंद केलेलं. त्याच्यामुळे तिकडं नाही जायला जाता आम्ही. तिथं कुठं हे का. ओके दादी माँ की झोपडी. हां तिकडे जाण्यासाठी ना दादी माँ की झोपडी लागते अगोदर, एक झोपडी आजीची झोपडी, आणि नंतर तिथून मग वरती जाण्याचा एक मार्ग आहे. दिसतं वरती बाहेर. जागा पैशाची कोणाची जागा कशी येते ते बघा. बघतोच, बघितलीच नाही. हो हो कसलं हिरवंगार दिसतं एकदम भारी. असल्या ठिकाणी ना, अशा ठिकाणी ना घरचा टिफिन पाहिजे. एकदम बाजरीची भाकरी किंवा कोणती पण भाकरी, ठेचा, पिठलं. हा हा. आणि अशा ठिकाणी मस्त साईडला बसून खायचं. एकच नंबर भारी वाटेल. खूपच भारी वाटेल अशा ठिकाणी ना टिफिन घेऊन यायला लय मजा. आणि एक आणखी एक झालं कांड झाला तो म्हणजे छत्रीने आम्ही वरती होतो ना एकदम हिलवरती फोटोशूट करत होतो आणि छत्री बंद करायच्या अशी फोल्ड झाली आणि तुटली. थोडंसं आहे जाऊपर्यंत. आता एक बघा तुटली पूर्ण. कसलं एकदम असं दरी खोऱ्यातून मस्तच वाटतं पण एकदम. आणि काही काही ठिकाणी येईल तुम्हाला चांगला आवाज जिथं हवा नाही
हम्म. ते तिथे आहे ना, खाली पण आहे जागा झाला, पण खाली जायचंय का? चल बघ, चल. पूर्ण भिजलोय मी तर, इव्हन आम्ही सगळे भिजलो पूर्ण. हो कसलं भारी. ही रे पैसे, हा हेच हेच हे बघा, पण इथे एक पण नाही दिसत आहे. इथे पैसे चिटकवायची जागा आहे, पण कोणी नाही चिटकवले. हे बघा हायवे जातो इथून, हायवे नाही. घेऊन यायला पाहिजे रे. हा मस्त आहे रे, कसलं भारी दिसते इथं. चल खाली पण जाऊन येऊ. तुटलेलं बघा. हे तुटले. चल आता खाली बरेच चल आमच्या बरोबर. काय आहे तू कुठे बघतोस? हा थोडस खाली जाऊन बघतो आम्ही काय आहे खाली. चलो इथून दमन या थोडं शेवाळा वाटतं. ती ग्रिपचे दगड बसवलेत ना पायऱ्याला, त्याच्यामुळे इथं पण आणि खाली पण, खालून पण वरती येताना एवढं काही घसरायचा प्रॉब्लेम नाही. थोडासा मध्ये बाकी A to Z एकदम चांगलं आहे का असं, घसरण्याचे वगैरे असं काही टेन्शन नाही आहे. हे बघा पूर्ण पाणी पाणी दिसतं इकडे, एकदम पाणी पाणी. आम्हाला वाटलं इथं स्टॉप होतंय, इथं स्टॉप नाही होत, एकदम लास्ट आहे अजून, एकदम शेवटपर्यंत आहे दिसतंय. तुम्हाला दाखवतो पुढून बघा, इथून खाली रस्ता आहे जायला. एकदम ते दिसते का टोक, तो एकदम शेवटचं टोक तिथपर्यंत, तिथं एंड आहे. पण हे जा भारी आहे. हा हा जो तुम्हाला मागे दगड दिसतोय पिंडीसारखा ना, ह्याची एक थोडीशी एक हे इन्सिडेंट झाला. आम्ही खालून वर येत होतो आणि दोन फ्रेंड भेटले आम्हाला, त्यांना इथंच येत होते. त्याच्यातला एक जो खूप हे होता, हे होता जरा, त्याची इच्छा होती इथं यायची, पण ज्यांना आम्ही विचारलं आणि त्यांनी थोडं दुसऱ्याच वेने सांगितलं आम्हाला, तर आम्हाला वाटतं, आणि परत नंतर दुसऱ्याला विचारलं, ते बोलले तो स्पॉट बंद केला पोलिसांनी. पण ॲक्च्युअलीमध्ये हा तो स्पॉट आहे, बिचाऱ्यांचा मिस झाला. आणि आम्ही असंच चालत आलो, आम्हाला इथं हा बोलला की आपण ते पैसे लावतो ते बघू. नंतर थोडं पुढे आलो तर आम्हाला हा दगड दिसला. मेन म्हणजे इथला सगळ्यात फेमस स्पॉटपैकी हा एक स्पॉट आहे, जिथे की फोटो वगैरे शूट करायला येतात. आणि आणखी तुम्हाला हे दाखवतो बरं थोडंसं बॅक साईडने, कसलं भारी वाटतं मला तुम्ही, एक नंबर वाटतंय. एंड एकदम तिकडं होतोय, आणि हे बघा या साईडला पण कसलं भारी वाटतंय. हो 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 हो, याची खूप रील बघितली असेल तुम्ही, व्हायरल झालेल्या. भाई इथे आम्ही जवळजवळ 10-15 मिनिटं होतो, आणि इथून जायची इच्छाच होत नाही, कारण की एवढा भारी व्ह्यू आहे इथून ना. तुम्हाला दाखवतो कसलं भारी वाटतं बघा हे. टॅप असं वाटतं की टच केलं बरं का, कसलं भारी व्ह्यू आहे भाई. पायऱ्या खतरनाक आहेत पण ते जरा बघ. खाली पण हे बघ, खालून जागा इथून ओ, इथं पण ते दगड आहेत मस्त बघण्यासाठी. कसलं भारी. हा, मस्त. काय गेलं ना आपण चालू सगळं हे आलं बघ, पूर्ण हे आलं, कवर आलं. पूल तिथून चालत आलं. तर आता थोडं खाली जातो, कारण की येस येस बघा खाली कसलं भारी. पण असल्या ठिकाणी आलात ना, एकदम एकदम व्यवस्थित प्रोफेशनली या आणि जा, कारण की रिस्की खूप जागा आहे. कारण की एकदा पाय घसरला ना, डायरेक्टच खाली, डायरेक्टच खाली, नॉन स्टॉपच खाली,
झाडं वगैरे आहेत पण तरी पण भारी पण स्पॉट भारी एकदम. फॅमिली सोबत नको या फॅमिली हा फॅमिली सोबत आलो तिकडे एवढं द्या भिजायचं नव्हतं पण ऑलमोस्ट सगळं भिजले आता गावपर्यंत वाळलं पण. मस्त आहे रे. हो हो हा बघा हा स्पॉट भारी. हे बघ हा तेच म्हणतो येस येस काढू काढू फोटो पण काढू मस्त वाटतं ह्या स्पॉट. पण हे बघा झाड नाही नाही येस 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 हे बघा कसं भारी दिसतंय आणि रस्ता एकदम छोटा आहे गल्लीपेक्षा पण छोटा आहे आणि खाली बघा ओ हो आम्ही एवढे फोटो भारी लोकेशनला काढलेत ना यार. ते दोघं जण गेले पुढं त्यांना भेटलाच आहे पॉईंट. खाली दगड घसरलाय का रे? हो 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 घसरला पावसामुळे कारण खालची जागा पाणी गेलं की लगेच हे होतं ना त्याच्यामुळे. हो विचारे रे खरंच जिथे जितके पुढे जाऊ ना तिथं असं वाटतं की अरे कशाला गेले विचार लवकर. पुढे पण आहे ना हा कंट्रोल दया कंट्रोल. कसलं भारी आणखी एकदम लास्टला नाही लास्ट कसं जायचं यार एवढं आपण जाऊ शकतो. हा लोकांनी घाण केली पण खूप बॉटल वगैरे टाकून. किती वर्षाच्या नंतर भिजलोय माहिती आहे का मी. खूप वर्षाच्या नंतर असं भिजलोय कुठल्या तरी स्पॉटला येऊन. कुठे गेला वा क्रॉक्स एकदम कर आवाज येते नुसता भिजल्यामुळं. पण व्ह्यू म्हणतात ना हा एक नंबर. फोटोशूटसाठी व्हिडिओसाठी रीलसाठी एकच नंबर. तो पुढचा जो डोंगर दिसतो ना त्याच लाईन मध्ये आम्ही येतो सध्या. आणि ते बघा वरती दगड कसं दिसतो हे बघ इथून दिसतं तो खरं रिअल मध्ये. एक फोटो काढा पुढे एक लास्ट आहे पण तिथे नाही जाणार आता मग हाच इथे एंड करतो आम्ही इथपर्यंतच. आता इथून नंतर रिटर्न चार्जिंग पण खूप कमी झाली त्याच्यामुळे आता इथंच ब्लॉगला एंड करणार आहे. पण ते धुकं बघा आम्ही खालून येत होतो ना त्यावेळेस आम्ही विचार करत होतो की वरती जायचं आणि ते धुकत हात लावायचा. पण आम्ही ऑलरेडी वरती आहेत बघा हे. पण आम्हाला असं हे बघा आम्ही ऑलरेडी ह्याच्यामध्ये धुक्यामध्ये हे दिसतंय बघा हे धुकं पूर्ण कसलं भारी वाटतंय. हा कसं भारी दिसतं बघा ते वरती तो पॉईंट बघा एक नंबरच वाटतं. आता बघा काही दिसत नाही एवढं आहे ना. हो भाई आम्ही जे चालत येतो ना वरती त्यावेळेस एकदम आम्ही एक्सायटेड होतो की वरती कधी येऊ. आणि आम्ही आता धुक्यामध्ये येतो. तर फायनली असा होता आपला मलंगगडचा ब्लॉग. तर तुम्ही कोण ह्या लोकेशनला जिथे आम्ही आलो ना कोण आलं त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांना तुम्हाला ज्याच्याबरोबर तुम्हाला मलंगगडला यायचे त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.